आपल्याकडील शाळांमध्ये क्रिटिकल थिंकिंग स्किल हे फक्त सायन्स आणि मॅथमॅटिक्स यासारख्या विषयांमध्येच आहे असं मानलं जातं. त्यामुळे सायन्स आणि मॅथमॅटिक्स या विषयामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवरती जास्त भर दिला जातो. सोशल स्टडीज किंवा लँग्वेज यासारख्या विषयांमध्ये क्रिटिकल थिंकिंग स्किल आहे असं आपल्याकडील शाळांमध्ये पालकांना, विद्यार्थ्यांना किंवा समाजाला वाटतच नाही. त्याचवेळी जगभरातील इतर शाळांकडे आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की लँग्वेज आणि सोशल स्टडीज सारख्या विषयांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना क्रिटिकल थिंकिंगच्या मदतीने तर्कशुद्ध उत्तर शोधण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. याचं अजून एक एक्झाम्पल देता येईल ते म्हणजे आपल्याकडे IIT, JEE किंवा नीट सारख्या परीक्षा जर बघितली तर त्या परीक्षांमध्ये सायन्स आणि मॅथमॅटिक्स हेच विषय आहेत. त्याचवेळी अमेरिकेतील युनिव्हर्सिटीच्या ऍडमिशनसाठी आवश्यक असणारी सॅट या परीक्षेचं स्वरूप आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की इंग्लिश सारख्या विषयामध्ये सुद्धा क्रिटिकल थिंकिंगचा अतिशय सुंदरपणे वापर या परीक्षेमध्ये केलेला आहे. म्हणूनच विचार करणं किंवा क्रिटिकल थिंकिंग ही फक्त एका किंवा दोन विषयांची मक्तेदारी नाहीये, तर प्रत्येक विषयामध्ये आणि जीवनाच्या प्रत्येक अनुभवामध्ये क्रिटिकल थिंकिंग हे असू शकतं आणि ते असायला हवं.